हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 13. एक माया दो ठाई वाटली. एक माया किती आहे? एकच आहे, पण ती काय केली? दोन ठिकाणी वाटल्या गेली. कशी? एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी दो दिसांची बोली, एकची परवा. म्हणजे 2 दिवसांचा फरक. मग आधीचे 2 दिवस तेही परवा आणि पुढचे 2 दिवस तेही परवा. माया एकच आहे, तिचे 2 भाग झाले, म्हणजे 2 ठिकाणी वाटली. ते 2 भाग कोणते आहेत? तर पुरुष आणि प्रकृती. एकच माया 2 दिवसात. तसं एकच शब्द हा 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला, पण तो कसा? त्याबद्दल आता या ठिकाणी आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. आता बघा, परवा आलो आणि परवा जाईन, यातला परवा शब्दाचा अर्थ काय? तर एखाद्याला आपण विचारलं, काय हो तुम्ही केव्हा आलात? तो म्हणतो परवा. बरं, परत केव्हा जाणार आहात? तो म्हणतो परवा. परवा म्हणजे परवाच्या दिवशी. आलो कधी? परवाच्या दिवशी. आश्चर्य वाटलं ना? आलोही म्हणतो परवाच आणि जाणारही म्हणतो परवाच. शब्द एकच. एकच परवा शब्द कालच्या आणि उद्याच्या, एक दिवस मागचा, एक दिवस पुढचा द्योतक ठरतो. बरोबर आहे की नाही? तसं एकाच वस्तूचे प्रकृती आणि पुरुष झाले. परवा शब्द हा एकटाच 2 अर्थांनी व्यक्त होतो. तसं एकच ब्रह्म पुरुष आणि प्रकृती या 2 अर्थांनी प्रगट झालं. जसं की भागवतामधला जर एक संदर्भ घेतला तर ब्रह्मदेवांच्या वेगवेगळ्या अवयवांपासून वेगवेगळ्यांचा जन्म झालेला. मग आता नेत्रापासून कुणाचा, मांड्यांपासून कुणाचा, वगैरे वगैरे. तर शेवटी काय केलं मग ब्रह्मदेवांनी? की आपल्या एकाच देहापासून स्वयंभू मनु आणि शतरूपा यांची निर्मिती केली. म्हणजे काय केलं त्यांनी? तर एकच ब्रह्म आहे, पुरुष आणि प्रकृती या 2 अर्थांनी प्रगट केलं. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी दो दिसांची बोली, एकची परवा. एकच तत्व मुळामध्ये होतं आणि त्या मूल तत्वाच्या ठिकाणी अहम हे स्फुरण झालं. म्हणजे हे सगळं पाहणारा कुणीतरी एक आहे, जाणणारा कुणीतरी एक आहे, ज्याला जाणून घ्यायचं आहे ते काहीतरी वेगळंच आहे हे जाणवतं आहे. कसं? तोपर्यंत ही भाषा आहे आणि हे जाणवणं संपलं की ते स्फुरण झालं, हे म्हणणंही संपलं. म्हणून आपण संतांनी लिहिलेल्या अभंगातही म्हणतो ना, की नेती नेती म्हणती एक गोविंदू रे. आता त्याला जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्यापर्यंत गेलं की मौन धारण केलं जातं. जाणूच शकत नाही, बोलूच शकत नाही. बरं, मला सांगा, आपण प्रेमाला उपमा देऊ शकतो का? नाही. का? कारण प्रेम हे अद्वितीय आहे, ते स्फुरण आहे. त्याचं मोजमाप करता येत नाही, त्याला उपमा देता येत नाही, ते कुणासारखं आहे हे सांगता येत नाही. पण प्रेम हे अनुभवता येतं, आहे की नाही? तसं ही जाणीव आहे. ही जाणीव जेव्हा होते ना ब्रह्मस्वरूपाची, आत्मस्वरूपाची, तेव्हा आपोआप मौनम सर्वार्थ साधनम असं होऊन जातं. आपोआपच मौन धारण केलं जातं. बरं, कधी कधी असा विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये अतिशय आनंदाचा क्षण असतो, तेव्हाही मौन धारण केलं जातं. अतिशय दुःखाच्या क्षणीही मौन धारण केलं जातं. काय होतं? तर ते जाणीव असते, मग तिथे व्यक्त होता येत नसतं.
तसं हे आत्मस्वरूप जे आहे ते सांगता बोलता येत नाही. ये न ये सांगता न ये बोलता. तर ते काय आहे? ते आहे तत्व. आणि या तत्वाला भाषा नसती. तत्वाला ना रंग, ना रूप, ना आकार, ना शब्द, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्यांच्या पलीकडं असणारं ते ब्रह्म आहे, ते तत्व आहे. मग ते जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ते जाणून घेण्यासाठी अडचण काय आहे? अडचण आहे ती मायेची. आणि म्हणून ही माया या निरूपणातून आम्हाला समजून घ्यायची आहे. समर्थ आम्हाला हे समजून देत आहेत. म्हणत आहे आपल्या असं लक्षात येईल की या प्रकरणात मायेचंच वर्णन आहे. पण सर्वसामान्य लोक करतात त्यापेक्षा समर्थांनी मायेचं वर्णन फार वेगळ्या पद्धतीने केलेलं. समर्थ काय म्हणतात की माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगी यांचे. आता बघा, आत्तापर्यंत मायेला कधी कुणी चांगलं म्हणलं नाही हं. कारण ही काय भगवंताची छाया आहे, ही परब्रह्मापासून दूर नेणारी माया आहे. मग मायेमध्ये गुरफटायचं नाही, मायेला दूर लोटायचं. माया सारता आली, माया दूर करता आली, मायेला जाणता आलं की मग काय होतं? मग आपण त्याच्यामध्ये गुरफटत नाही. आता बघा, जो कोणी ज्ञानी व्यक्ती आहे, म्हणजे त्याला माहिती आहे, इतकं ज्ञान आहे की हे केल्यानंतर किंवा हा प्रकार खाल्ल्यानंतर, हा पदार्थ खाल्ल्यानंतर माझा जो काय आत्ता आजार आहे तो आजार आणखीन वाढणारा आहे. हे जर त्या माणसाला ज्ञान झालं तर तो माणूस ते खाईल का बरं? आता आजकालचा सगळ्यात अगदी कॉमन असणारा आजार म्हणजे शुगर. ज्या एखाद्या व्यक्तीला शुगर आहे त्याला जर पंचपक्वान्नांमध्ये सगळे गोड 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 पदार्थ वाढले तर त्याला माहिती आहे की नाही हो, हे गोड पदार्थ खाल्ल्याने काय होणार आहे? आणखीन शुगर वाढणारी आहे, मला त्रास होणारा आहे. म्हणून मग तो काय करतो, असे पदार्थ समोर आले की अवॉइड करतो. नको नको, मला हे नको, मला आहे ना हे साधं जे आहे ना ते द्या, मला आहे ना तिखटाचा पदार्थ द्या, हा नका देऊ. का? तर त्याच्याने माझा आजार बळावणारा आहे आणि मला स्वस्थ असं आरोग्य मिळणारं नाही हे त्याला समजतं. म्हणून त्या अपाय करणाऱ्या गोष्टींना तो दूर सारतो. तशी माया ही मला ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी मध्ये आधे स्पीड ब्रेकर म्हणून उभी आहे. हे ज्याला समजतं तो त्या मायेला 4 हात लांब ठेवतो, असं आहे की नाही. पण इथे आम्हाला समर्थ या मायेला वाईट आहे, दूर सारा असं नाही सांगत आहेत. तर आम्हाला 14व्या ओवीमध्ये समर्थ या मायेलाच सर्वार्थाने कसं जाणून घ्यायचं आहे की माया काय आहे? ज्ञाताही मायाच आहे, ज्ञेयही मायाच आहे, ज्ञानही मायाच आहे, मग त्यातला ध्याताही मायाच आहे, ध्येयही मायाच आहे, ध्यानही मायाच आहे. हे जेव्हा समजतं तेव्हा मायाच ही समाधान आहे हे लक्षात येतं. पण हे कुणासाठी आहे? हे योगी यांच्यासाठी आहे. ते कसं ते उद्याच्या भागात ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.